वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान गोपालकृष्णाच्या चरणी वंदन करूयात। जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या चरणी नमन करूयात। आपले श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी सुद्धा साष्टांग नमन करतो। तसेच उपस्थित सर्व आपण उपनिषदप्रेमी अभ्यासक साधक आपणा सर्वांना सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद या उपनिषदातील आपल्या जो पहिला मुंडक आहे त्यातल्या दुसऱ्या खंडाचं चिंतन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 11व्या मंत्रापर्यंतचा विचार केलेला होता। थोडंसं पुनरावलोकन करूया आणि मग पुन्हा पुढच्या मंत्राकडे 12व्या मंत्राकडे वळूयात। मागच्या वेळेला आपण विचार केला होता मंत्र क्रमांक 8, 9, 10 आणि 11 या मंत्रांमध्ये अविद्याग्रस्त लोक कशा प्रकारचे जीवन व्यतीत करतात, जे कर्मठ लोक असतात ते कसे वागतात आणि त्यांची कशी दुर्दशा होते, त्यांचे कसे हाल होतात, हा विचार आपण मागच्या वेळेला करून झालेला आहे। व्यावहारिक दृष्टीने ते बुद्धिमान असू शकतात, ज्ञानी असू शकतात, विद्वान असू शकतात, पण आध्यात्मिकदृष्ट्या पारमार्थिकदृष्ट्या त्यांची वाताहत होते। जे समाधान, जी शांती मिळायला पाहिजे ती मिळत नाही। 4 प्रकारच्या माणसांच्या प्रकृतीचा आपण अभ्यास केला होता, विचार केला होता। एक जे असतात ते अत्यंत दुराचारी असतात, भोगप्रवण, भोगी, विषयलंपट, अशा प्रकारची जी माणसं, तो पहिला प्रकार आपण बघितला, त्याचं वर्णन केलेलं आहे 8व्या मंत्रामध्ये। दुसऱ्या प्रकारामध्ये आपण बघितलं की जे सदाचारी असतात पण धार्मिक असत नाहीत। तिसरा प्रकार आपण बघितला की ते सदाचारी असतात आणि धार्मिकही असतात। आणि चौथा प्रकार आपण बघितला ज्यामध्ये ते सदाचारी असतात, आध्यात्मिक सुद्धा असतात। पण एवढं करूनही या मंत्र क्रमांक 8, 9, 10 आणि 11 या मंत्रांमध्ये आपण बघितला, विचार केला की स्वतःला खूप बुद्धिमान समजणारे, खूप धार्मिक समजणारे, खूप आध्यात्मिक समजणारे सुद्धा अनेक प्रकारचे धक्के खात या जीवनामध्ये व्यथित होतात, दुःखी कष्टी होतात, अक्षरशः अंधळासारखे जीवन जगतात। अविद्याग्रस्त, अविद्यायाम अंतरे वर्तमानः, अविद्यायाम बहुधा वर्तमानः, अशा प्रकारचे मंत्र याच्यात आलेले आहेत। अविद्याग्रस्त जीवन जगणारे हे अविद्येने बांधल्या गेलेले, चिंताक्रांत, भयग्रस्त जीवन, सतत कशाची तरी भीती बाळगून, सतत कुठलं ना कुठलं सुखदुःखांचे तडाखे सोसत आपलं जीवन व्यतीत करतात। त्यांना
या उपनिषदामध्ये बालबुद्धी असं म्हटलेलं आहे. बालबुद्धी असणारे. आम्ही कृतार्थ झालो का? कारण आम्ही यशस्वी असा संसार केला, पैसे मिळवले, चांगला बिझनेस केला, चांगली नोकरी केली, चांगला परिवार केला, चांगले नातेवाईक आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, कीर्ती आहे, मान्यता आहे, एक मान आहे, करिअर चांगलं आहे, शिक्षण उत्तम आहे. अशा प्रकारे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यांच्यातच धन्यता मानणारे हे लोक, या लोकांना उपनिषदांनी बालबुद्धीचे म्हटलेलं आहे. कारण अशा प्रकारचे जे लोक असतात ते सतत कर्माच्या मध्ये लिंपलेले असतात, कर्माच्या मध्ये आसक्त असतात आणि कर्मफळांच्या आसक्तीमुळे ते आत्मतत्वाला जाणू शकत नाहीत आणि ते सदैव दुःखी आणि कष्टी होतात. आपण हाय अचिव्हर सिंड्रोम नावाचा एक कॉन्सेप्ट पण मागच्या वेळेला बघितला. हाय अचिव्हर्स हे हाय अचिव्हर्स असतात, व्यवहारामध्ये अत्यंत उच्च पदस्थ असतात, अनेक प्रकारचे यश, कीर्तिमान त्यांनी स्थापित केलेले असतात, पण तरीसुद्धा प्रोफेशनल लाईफ, व्यवहार, जगत रहाटीमध्ये जरी का त्यांनी कितीही यश मिळवलं तरीसुद्धा पारमार्थिक साधक किंवा पारमार्थिक जीवनामध्ये जी धन्यता, जी कृतार्थता आपल्याला अपेक्षित आहे, जीवनाचं साफल्य ज्याच्यामध्ये होतं, ते ज्ञान, आत्मज्ञान, मी कोण आहे ह्याची ओळख ही काही त्यांना होत नाही. अशा अविद्याग्रस्त आणि कर्म करणाऱ्या, कर्मप्रवण असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण विचार करून झालेला आहे. 11व्या मंत्रामध्ये तर आपण आध्यात्मिक सदाचारी आणि आध्यात्मिक असे जे लोक असतात, जे शांत असतात, विद्वान असतात, वनामध्ये जाऊन भिक्षुक वृत्तीने राहून आपली आपली उपासना करतात, साधना करतात, श्रद्धावानसुद्धा असतात, पण हे लोकसुद्धा कुठपर्यंत जातात तर अव्यय पुरुषापर्यंत जातात, हिरण्यगर्भापर्यंत जातात आणि अनेक काळ, दीर्घकाळपर्यंत तिथे वास्तव्य राहतात. त्यांना जे ज्ञान, आत्मज्ञान पाहिजे, जी मुक्ती पाहिजे, जो मोक्ष पाहिजे, तो काही मिळत नाही. संपूर्ण कर्मकांडांचा पसारा आपण बघितला, वैयक्तिक स्तरावरची प्रगती बघितली, पण तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी कमी राहते. कितीही कर्म केलं, कितीही उपासना केली तरी नेमका मार्ग जो सापडायला पाहिजे तो सापडत नाही. असं का होतं? कुठे अडकतो माणूस? याचं वर्णन या मंत्रांमधनं आता करण्यात येतं आहे. आत्तापर्यंतचा जो सगळा आपण विचार केला, हा सगळ्याच्या सगळा विचार हा अपराविद्येचा होता. या अपराविद्येमध्ये अनेक प्रकारचं वर्णन आलेलं आहे. विद्या आहे, पैसा आहे, सामाजिक मानमरातब आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत, उपासना पद्धती आहेत आणि यज्ञ पद्धतींचं सुद्धा, कर्मकांड ज्याला म्हणतात, त्यांचं सुद्धा सुंदर वर्णन आलेलं आहे. अनेक 4ही वेद, त्याची उपांग, ह्याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. पण हे सगळं अपराविद्या आहे. अपराविद्या आपल्याला सर्वाधिक श्रेष्ठ असं काय प्राप्त करून देऊ शकतं तर ते आपल्याला 11व्या मंत्रामध्ये सापडलं आहे. तिथपर्यंत आपण जाऊ शकतो, त्या अव्यक्तापर्यंत आपण पोचू शकतो, त्या हिरण्यगर्भाची प्राप्ती आपण करू शकतो. 12व्या मंत्रापासून आता पुढची पराविद्येचा विवरण सुरू होत आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, या उपनिषदाची जी कथा आहे ती कुठून प्रारंभ झालेली आहे? शौनकापासनं. शौनक आपल्या गुरूंकडे जाऊन विचारतो, कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वविदं विज्ञातं भवति. एक काय आहे जे जाणल्यामुळे मला सगळं काही जाणल्यासारखं होईल? आणि त्याच्या उत्तरादाखल म्हणून गुरूंनी त्याला 2 विद्या सांगितल्या. 2 विद्ये विदितव्ये, पराच अपराच. आणि मग परायया तद अक्षरम अधिगम्यते. अक्षर तत्वाची जी विद्या आहे त्याला पराविद्या असं म्हटलेलं आहे. जी उत्कृष्ट विद्या आहे, जी श्रेष्ठ विद्या आहे, जी मोक्ष प्रदान करणारी जी विद्या आहे, त्या विद्येला पराविद्या असं म्हटलेलं आहे. म्हणून आता या सगळ्या विद्यांमधनं आपल्याला निघून, या सगळ्या संसारामधनं आपल्याला निघून, या सगळ्या गोतावळ्यातनं, गुंत्यातनं आपल्याला निघून काय साध्य करायचं आहे? तो मोक्ष साध्य करायचा आहे. ह्याच्यातच धन्यता मानत राहिलं तर काही खरं नाही. अनेक लोक अनेक वर्ष सकाम उपासना करतात, ईश्वराची उपासनासुद्धा करतात, आम्ही उपासक आहोत म्हणतात, आम्ही धार्मिक आहोत असं म्हणतात,
आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धीकरता म्हणून सुद्धा प्रयत्न करतात, पण शेवटी ते संसारामध्येच लिप्त असतात. पण समर्थ रामदासांनी सांगून ठेवलेलं आहे, परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. या संसारात सुख नाही हे ज्याला कळलेलं आहे तो आता इथनं पुढे जाणार आहे. कुठे जाणार आहे? पराविद्येच्या करता, मोक्षाच्या प्राप्तीकरता. आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला पाहिजे, याच क्षणी पाहिजे, आत्ताच पाहिजे, याच जीवनात, याच क्षणी. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून कारणासह सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं परमार्थशास्त्राचं ब्रीदवाक्य आहे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, आत्ताच या क्षणी सगळ्या दुःखांची निवृत्ती होईल, असं आपल्याला परमार्थशास्त्र शिकवतं. त्या परमार्थशास्त्राचं आता आपण थोडंसं चिंतन करण्याकरता म्हणून 12व्या मंत्राकडे वळूया. या 12व्या मंत्रात उपनिषदकार म्हणतायत, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद्य माया नास्त्य कृतः कृतेन तद्विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समितपाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. या मंत्राचा अर्थ असा आहे की कर्माने निर्माण केलेल्या किंवा निर्माण झालेल्या मर्त्यादी लोकांची परीक्षा करून साधकाने वैराग्य संपन्न व्हावे. या सृष्टीत जे केलेले नाही असे काही नाही असा विचार करून त्या नाशिवंताशी मला काय कर्तव्य आहे असे म्हणून हातात संविधा घेऊन शाश्वत तत्वाच्या अनुभवासाठी श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंना शरण जावे. परीक्ष लोकान कर्मचितान. ऐहिक आणि पारलौकिक या जगातली आणि पारलौकिक म्हणजे स्वर्ग नरकाद्या ज्या कन्सेप्ट्स आपल्याला सांगितल्या आहे, परलोक जो सांगितला आहे तिथल्या कुठल्याही प्रकारच्या भोगांच्या बद्दलची जी असारता आहे, त्या असारता जाणलेल्या पुरुषांनी काय करायला पाहिजे याचं वर्णन इथे आलेलं आहे. ज्यांनी हे असारत्व जाणलेलं आहे, हे जग, या जगामधले जे काही आपल्याला मिळतं, जे काही भोग आपल्याला मिळत आहेत ते असार आहेत, अशाश्वत आहेत, हे ज्यांनी जाणलेलं आहे त्या पुरुषाकरता म्हणून आता हा मंत्र इथे आलेला आहे. या मंत्रामध्ये एक प्रकारचा संन्यास आणि गुरुपदेशाचं वर्णन केलेलं आहे. हा मंत्र एक प्रकारचा टर्निंग पॉईंट आहे. टर्निंग पॉईंट, जसं आपण खेळ खेळतो, क्रिकेटच्या मॅच सुरू असतात, त्याच्यामध्ये कुठली तरी एखादी विकेट असते, ती विकेट गेल्यानंतर तो म्हणतो मॅचचा तो टर्निंग पॉईंट होता, तिथनं सगळं बदललं. तसंच या उपनिषदामध्ये, या खंडामध्ये हा एक टर्निंग पॉईंट आहे. आत्तापर्यंत सगळं अपराविद्येचं वर्णन झालं, आता इथून पराविद्येला प्रारंभ होत आहे खऱ्या अर्थाने. पहिल्या खंडामध्ये सुद्धा थोडंफार वर्णन झालेलं आहे. नित्यम शाश्वतम विभूम इत्यादी प्रकारे आत्मतत्वाचं किंवा त्या अक्षरतत्वाचं वर्णन थोडक्यात केलेलं आहे. पण पुढे आता वर्णन येत आहे साधकाच्या जीवनात सुद्धा श्रीगुरूंची प्राप्ती हा टर्निंग पॉईंट असतो. ज्याला ह्या जगतातल्या सगळ्या भोगांचं असारत्व जाणवलं, कळलं आणि पटलं, त्यांनी श्रीगुरूंचा उपदेश घ्यावा, अनुग्रह घ्यावा आणि त्याच्यानंतर आपली पारमार्थिक जीवनाची दिशा नीट व्यवस्थित बसवून घ्यावी. हा त्या प्रत्येक साधकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो. खूप काही केलं, खूप प्रतिष्ठा मिळवली, खूप सिनेमे बघितले, खूप चित्रपट बघितले, खूप कॉन्सर्ट्स ऐकल्या, खूप गाणी ऐकली, खूप काय काय केलं तरीसुद्धा, खूप प्रदर्शनं बघितली तरीसुद्धा समाधान काही केल्या मिळत नाही. जीवनाची कृतार्थता नाही असं जाणवतं. विशेषतः वयाच्या उत्तरार्धामध्ये एक वेळ अशी येते की जेव्हा कोणी विचारेना असं होतं आपल्याला, आणि त्यावेळेला माणूस असा विचार करतो की मी माझं एवढं 70-80 वर्षाचं जीवन जगलो, काय प्राप्त केलं, काय साधलं मी. आणि त्यावेळेला जे जाणवतं ना त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो. परीक्ष लोकान म्हणजे परीक्षा करा. कशाची परीक्षा कर? ह्या आत्तापर्यंत जे जगला त्याची परीक्षा कर. ह्या लोकातून जे काही तू प्राप्त केलंस त्याची परीक्षा कर. ही एवढी आयुष्यभर तू कर्मे केलीस, त्या कर्मातनं तू काय साध्य केलंस त्याची परीक्षा कर. ज्या कर्मांकरता किंवा जी कर्म करून तू स्वर्गादी लोकांचा
भोग घेण्याकरता म्हणून जी काही कर्म केलीस किंवा तिथे जाशील म्हणून जी कर्म केलीस, जे यज्ञ केलेस, तिथल्या लोकांची सुद्धा परीक्षा कर. कारण ते स्वर्गादी जे लोक आहेत ते सुद्धा कसे आहेत? क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती. काही वर्षातच परत खाली ढकलून देणार तुम्हाला. म्हणून खूप काही कर्म केली तरी सुद्धा समाधान नाही, कळत नाही. समर्थांनी सांगून ठेवलं आहे. किती वेळा सांगितलेलं. ही काकांची ओवी फार आवडती ओवी आहे काकांची. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. मग ह्याच्याकरता काय करायला पाहिजे? ह्याच्याकरता काय करायला पाहिजे ते या मंत्रात सांगितलेलं आहे. तत्वचिंतन करायला पाहिजे. श्रीगुरूंच्या कडे जाऊन ते तत्व काय आहे ते शिकून घ्यायला पाहिजे. आचार्य या मंत्रावर फार विस्तृत असं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. आचार्यांच्या भाष्याशिवाय उपनिषदांचा अर्थ ज्या पद्धतीने उकल व्हायला पाहिजे त्या पद्धतीने त्याची उकल होत नाही हे आपण सर्वजण जाणतो. आचार्य फार सुंदर वर्णन करतात या मंत्राचं. आचार्य म्हणतात, अविद्या, काम आणि कर्म यांनी जे काही केलं जातं त्या सगळ्याचं वर्णन इथे सारभूत सांगितलेलं आहे. परीक्षा कर. कशाची परीक्षा कर? अविद्या, काम आणि कर्म ही 3 शब्द आचार्यांचे आलेले आहेत. अनेक उपनिषदांच्या अनेक भाषांमध्ये हे शब्द आलेले आहेत. फार सुंदर वर्णन आहे. कसं असतं वर्णन त्याचं? आचार्य म्हणतात की बीजांकुर असल्यासारखं एक दुसऱ्याच्या उत्पत्तीचं कारण ठरतो. म्हणजे कसं? बीज हे वृक्षाच्या उत्पत्तीचं कारण ठरतं. एका बीजापासून वृक्षाची उत्पत्ती होते, निर्मिती होते. आणि त्याच वृक्षाला पुढे जाऊन जेव्हा फलं येतात तेव्हा त्यातल्या बिया ज्या असतात त्या पुन्हा पुढच्या वृक्षाच्या कारणीभूत होतात. अगदी त्याचप्रमाणे हे अविद्या जी आहे हे एक बी आहे. त्या बीजापासनं अविद्येमुळे मला काहीतरी काम, इच्छा निर्माण होतात, माझ्या मनामध्ये वासना निर्माण होतात आणि त्या मला कर्माला प्रवृत्त करतात आणि कर्म करायला भाग पाडतात. त्या इच्छांच्या पूर्तीकरता कर्म करायची आणि मग कर्म केल्यानंतर त्या कर्माचं जे काही फळ मिळतं त्या फळाच्या करता म्हणून परत भोगल्यानंतर ते सगळे भोग मी केले असल्यामुळे मला येऊन चिकटतात आणि मग त्याचे सुख आणि दुःख परत मी भोगत राहायचं. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा अविद्याग्रस्त झालेला हा माणूस. अविद्या हा शब्द 8व्या आणि 9व्या मंत्रात आलेला आहे. दोनही मंत्रांमध्ये अविद्या हा शब्द आलेला आहे. या अविद्येमुळे हे सगळं घडतं आहे हे लक्षात घ्या. अविद्या, काम आणि कर्म ह्याच्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. शंकराचार्य वर्णन करतायत की हे कसं आहे तर कितीही कर्म केली तरी काय आहे, हे हजारो अनर्थांचं संकुल त्यांनी म्हटलेलं आहे. इथे प्रत्येक कुठल्याही कर्म करा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अनर्थ होऊनच बसलेला आहे. कदली गर्भवत असारान असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे केळीचं झाड, त्या झाडामध्ये आतमध्ये काही खोड नसतं, त्याला नुसतीच पानं असतात, एक 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 ते सगळी पानं तोडून काढलं तर आतमध्ये काही लागत नाही. अशा प्रकारचं या संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. हा असार असा संसार वृक्ष आहे. पुढे वर्णन करत आहेत, मृगजळा समान. हा मृगजळासारखा आहे. मृगजळ ज्याप्रमाणे दिसतं ते दिसलं की आपण त्याच्याकडे पाणी दिसतंय म्हणून धावत सुटतो. तिथे पाणी मिळेल, तिथे सुख मिळेल, तिथे सुख मिळेल, इकडे सुख मिळेल, तिकडे सुख मिळेल म्हणून अस्ताव्यस्त सगळीकडे आपण त्या सुखाकरता म्हणून भटकतो. पण जो ज्ञानी असतो तो समजून घेतो की हे पाणी खरं नाही आहे, हे आपल्याला पाणी दिसतंय पण ते खरं नाही आहे आणि म्हणून तो तिकडे धावत नाही, फरफटल्या जात नाही. स्वप्नासारखं आहे हे. वर्णन करणं चाललं ह्या माईक जगताचं स्वप्नवत आहे. स्वप्न कसं असतं आपण सगळेजण जाणतो, अत्यंत मिथ्या असतं. उठल्यानंतर जाग आल्यानंतर ओ बरं झालं बाबा स्वप्न होतं असं आपण म्हणतो. बुडबुड्यासारखं असतं. बुडबुडे असतात अगदी तात्कालिक क्षणिक थोड्या वेळाकरता म्हणून असतात. ते येतात, टिकतात, छान दिसतात आणि लगेच नंतर कसं निघून जातात. फेन म्हणजे फेस जसा जमतो, समुद्राच्या लाटा येतात आणि जसा फेस जमतो तो किती क्षणभंगूर असतो. अगदी त्याचप्रमाणे हे केलेलं सगळे कर्म, आपण ज्याला कर्म म्हणतो, जे धार्मिक कार्य म्हणतो,
धर्म अधर्म कर्म कर्माची फलं सुख दुःख जे जे काही आपण करतो आहोत या जीवनामध्ये हे सगळं असं क्षणिक आहे, तात्कालिक आहे. म्हणून जो याला सोडून देतो तो जो सर्व प्रकारे कोण ब्राह्मण इथे शब्द वापरलेला आहे. उपदेश कोणाला केलेला आहे? त्या ब्राह्मणाला केलेला आहे. आता या ब्राह्मण शब्दाचा अर्थ इथे काय घ्यायचा आपण? तर त्याचा अर्थ घ्यायचा मोक्ष. ज्याला मोक्षाची इच्छा आहे असा. सर्व त्यागेन विशेषोतो अधिकार ब्राह्मण हा असं आचार्य म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा त्याग हे असारभूत आहे असं समजून या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सगळ्या प्रकारच्या कर्मांचा त्याग केलेला जो अधिकारी आहे तो ब्राह्मण. या जीवनाला या संसाराला आपण जेव्हा कंटाळतो ना तेव्हा आपण या मार्गाचे अधिकारी होतो. समर्थांची उभीच आहे, जो संसार दुःखे दुखावला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. समर्थ सांगतात. संसाराच्या या दुःखातनं ज्याला कळलेलं आहे की हे दुःखमूल असा संसार आहे, याच्यामधनं कधीही सुखाची प्राप्ती होत नाही. जी काही सुख आपल्याला मिळतं या संसारातनं ते अतिशय सापेक्ष सुख आहे, ते अतिशय अल्प आणि क्षणिक असं सुख आहे. म्हणून आपल्याला परमार्थ विद्या शिकायची असेल, पराविद्या शिकायची असेल, मोक्षाची विद्या शिकायची असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मोक्षविद्या म्हणजे काय? मोक्ष म्हणजे अद्वैत, द्वैतापासून निघून अद्वैतामध्ये निःसंशयपणे स्थापित होणं याला मोक्ष असं म्हणतात. त्याच्याकरता काय करायला पाहिजे? मग द्वैताच्या पसारातनं बाहेर निघायला पाहिजे. द्वैताचा संग सुटला तर आपण अद्वैतात स्थापित होऊ निःसंशयपणे. मग द्वैताच्या पसारातनं बाहेर निघायला पाहिजे. जे असार आहे, जे अशाश्वत आहे, जे मिथ्य आहे त्या भेदातून बाहेर निघून जे सारभूत आहे, जे शाश्वत आहे, जे नित्य आहे अशा अद्वैतामध्ये दृढ होणं हे अपेक्षित आहे. म्हणून हा सगळा विचार चाललेला आहे. मग द्वैत काय आहे? द्वैताचं वर्णन केलेलं आहे. द्वैत म्हणतात, द्वैत म्हणजे काय? आपल्याला आपण परिच्छिन्न आहोत असं वाटणं, आपल्याला आपण लिमिटेड आहोत असं वाटणं. परिच्छिन्न म्हणजे तुटून पडलेलो आहोत, वेगळे आहोत असं वाटणं. हे जे जग दिसतं आहे समोर हे प्रत्यक्ष आहे असं वाटणं. म्हणजे काय? ज्ञानेंद्रियांनी मला या जगताचा अनुभव घेता येतो आहे म्हणून आपण त्याला प्रत्यक्ष म्हणतो. जगत खरं आहे, जग खरं आहे हे जाणणं आणि ते माझ्यापासून वेगळं आहे असं मानणं. मी जगापासून वेगळं आहे, परिच्छिन्न आहे असं समजणं. आणि तिसरा मुद्दा इथे आहे तो ईश्वर परोक्ष आहे असं मानणं. परोक्ष म्हणजे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. परोक्ष म्हणजे पुस्तकात दिलेला, ग्रंथात सांगितलेला, कोणीतरी कुठेतरी वाचलेला असा तो ईश्वर आहे, वेगळा आहे, जो मला जाणवत नाही, असेल की नाही माहीत नाही बाबा, अशा प्रकारची अश्रद्धा असलेला. असं जर का असेल तर तिथे द्वैत आहे असं लक्षात घ्या. आपल्याला परिच्छिन्न मानणं, या जगाला प्रत्यक्ष जाणणं आणि त्याचप्रमाणे ईश्वराला परोक्ष मानणं म्हणजे आपण द्वैतात अडकलेलो आहोत असं लक्षात घ्यायचं. मग या द्वैतातनं बाहेर पडायला पाहिजे. द्वैतातनं बाहेर पडण्याकरता मग काय करायला पाहिजे? तर आचार्य इथे पुढे मंत्र म्हणतोय आपल्याला, निर्वेद माया नास्त्य कृतः कृतेन. मग परीक्षा लोकां किंग कुर्यात, सगळी परीक्षा केली लोकांची, काय करायचं ते करून मग इत्युच्यते निर्वेदम म्हणजे काय? निर्वेद व्हायचं म्हणजे विरक्त व्हायचं, विरागी व्हायचं. या जगाच्या पाठीमागे लागून, या संसाराच्या पाठीमागे कितीही लागलो तरी सुद्धा शाश्वत सुख मिळणार नाही हे ज्याला कळलेलं आहे त्याला या जगापासून विरक्ती प्राप्त होते. ही विरक्ती प्राप्त होणं आवश्यक आहे. आपण कितीही कर्म केली या जगामध्ये किंवा आपण कितीही कर्म केली, उपासनासुद्धा केली तरीसुद्धा कर्माचा आणि उपासने, बघा एक लक्षात घ्या, उपासना जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ते कर्मामध्येच मोडलं जातं. कर्म उपासना आणि ज्ञान असं 3 सूत्र सांगितलेलं जातात. कर्म करायची, उपासना करायची आणि मग ज्ञानाची प्राप्ती असं 3 सूत्र सांगितलेली आहेत त्याची. पण कर्म आणि उपासना हे दोन्हीही कर्मामध्येच मोडलं जातं. तर जेव्हा आपण कर्म करतो किंवा उपासना करतो त्यावेळेला तिथे तुलना होण्याचा संभव असतो. थोडासा हेवा, थोडासा मत्सर,
दुसऱ्याचा द्वेष, अगदी परमार्थात लागलेले सुद्धा, पारमार्थिक म्हणवणारे साधकसुद्धा दुसऱ्याची उपासना कशी चालली आहे, माझी कशी चालली आहे, त्याच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ, मी किती उपास तपास करतो, मी किती वेळ ध्यान करतो, इत्यादी प्रकारे एकमेकांच्या बरोबर तुलना करतात, हेवा धरतात, द्वेष करतात. आणि असं करणं म्हणजे काही खरं नाही. जिथे जिथे द्वैत आहे, असा भेद आहे, तिथे तिथे दुःख आहे हे लक्षात घ्या. मग आपल्याला अद्वैतात जायचं असेल तर तुलना नको. तिथे अद्वैतामध्ये दोन नाही आहेत, तिथे तुलना नाही आहे. म्हणून मग काय करायचं? सगळ्यात उत्कृष्ट साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे तत्वचिंतन करायचं. किंवा तत्वचिंतनाकरता हे जे चिंतन आहे यालाच विवेक असं म्हणतात. तत्वचिंतन करणं म्हणजे विवेक करणं, परीक्षा करणं म्हणजे विवेक करणं, सार काय असार काय हे जाणणं म्हणजे विवेक करणं. आणि मग हा विवेक केल्यानंतर मग काय करायचं? निर्वेद्य सांगतायत. म्हणजे आता विरक्त व्हायचं, या सगळ्या संसारांच्या इच्छांपासून आणि मोहांपासून दूर जायचं. पुन्हा लक्षात घ्या, संसारांमधल्या भोगांच्या इच्छांपासनं दूर जायचं, संसारापासनं दूर जायचं असं म्हणत नाही आहे. जगापासनं दूर निघायचं असं म्हणत नाही आहे. या जगातच राहायचं आहे. विरक्त होणं म्हणजे सगळं सोडून द्यायचं असं नाही. आपले परमपूज्य काका आपल्या सगळ्यांना नेहमी सांगतात, हा सगळा जो विषय चाललेला आहे, परत परत आपण हे ऐकतो, हा सगळा प्रापंचिक लोकांना समजून घेण्यासाठी सांगितलेला आहे. या कॉलवर आत्ता कोणीही संन्यासी नाही आहे जे सगळे सोडून हिमालयात निघून जाण्याच्या करता, किंवा कोणी तसे तयारीचे पण असतील की नाही, असतीलही कदाचित, मला माहीत नाही. पण आपण संसारात आहोत, संसार सोडायचा नाही आहे. पण या संसारामधला जो आपला जी गुंतवणूक आहे, ज्या वासना आहेत, जी आसक्ती आहे, ती सोडून द्यायची. आणि मग काय करायचं? मग आपण शांतपणे जी गंमत आहे ती बघत राहायची. याच जगतात राहायचं आहे. आसक्ती सोडून द्यायच्यानंतर मग जसं आपल्याला वर्तणूक आपल्याला करायची आहे तशी ती करायची. आणि जे जे काही काही होतंय ते तसं तसं आनंदात स्वीकारत जायचं. जे जसं होतंय ते तसं स्वीकारत जायचं. बाकी काही विरक्ती म्हणजे दुसरं वेगळं काही नसतं. जेव्हा माझी आसक्ती असते त्यावेळेला माझ्या इच्छा असतात. मग जे जसं होते ते स्वीकारत नाही आपण. हे असंच व्हायला पाहिजे होतं, हे असंच मी करायला पाहिजे होतं, मला असंच अपेक्षित होतं, अशा प्रकारच्या आपल्या इच्छा मध्ये आड येतात. म्हणून जे जसं होतंय ते तसं बघत राहणं, आपल्या वासना आपल्या इच्छा त्याच्यावर न लागता अत्यंत निरपेक्ष वृत्तीने, असं जर का आपल्याला बघता आलं तर आपण जिंकलो असं समजायला हरकत नाही. मग विरक्ती. सुबोध गुरूंचा फार सुंदर आहे ते, हाची सुबोध गुरूंचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. खेळ खेळतो आपण. खेळ कशा करता खेळतो? आनंदा करता खेळतो. माझ्या इथे कॉलनीमधले काही मित्र आहेत माझे, आता झाले त्यांना मुलं बळा झालेत, खरं मोठे आहेत तरी, पण तरीसुद्धा ते व्हॉलीबॉल खेळायला जातात, क्रिकेट खेळायला जातात. म्हटलं का रे, कशा करता जातात क्रिकेट? ठीक नाही, मजा आता आहे म्हणून, आनंदा करता म्हणून खेळायला जातो आपण. मग आनंद ज्याच्यातनं मिळतो तो खेळ, त्याच्यामध्ये आपण काही एकमेकांचा जीव घेतो का? नाही. अतिशय हारजीत असते, जिंकण्याकरता म्हणून खेळतात सगळेजण, ही गोष्ट बरोबर आहे. पण मी एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. खेळा ऐसा प्रपंच मानावा असं जेव्हा संत आपल्याला सांगतात, कशा पद्धतीने. माझा मुलगा होता, लहान होता, त्याला मला बुद्धिबळ शिकवायचा होता. बुद्धिबळ त्याला शिकवला आणि मग त्याच्याबरोबर खेळायला लागलो. आता जेव्हा मी माझ्या लहान मुलाबरोबर खेळतो आहे, त्याला बुद्धिबळ शिकवल्यानंतर त्यावेळेला त्याच्याशी जेव्हा मी डाव मांडतो आणि खेळतो, तेव्हा मी असा विचार करत नाही की हा प्रत्येक डाव मीच जिंकला पाहिजे. उलट मी त्याला मुद्दामून जिंकून देण्याचा म्हणून प्रयत्न करतो. कधी कधी त्यांनी जिंकावं, त्याला थोडासा आनंद मिळावा म्हणून मी मुद्दामून हारतो सुद्धा. त्या हारण्यामध्ये सुद्धा मला आनंद मिळतो. तो जिंकला काय हारला काय त्यांनी मला काही सुख किंवा दुःख होत नाही. तीच जर का कुठली कॉम्पिटिशन असेल जिथे काही पैसे मिळणार असतील जिंकलेल्याला, विनरला, तर मात्र तिथे तो खेळताना खेळ कसा असतो, मग तिथे काहीतरी हार जीत असं असतं. पण मुलाशी खेळताना कसा असतो हा खेळ? आनंदाचा असतो, आपल्याच आनंदासारखा असतो. अगदी त्याचप्रमाणे हा प्रपंचसुद्धा असा खेळासारखा मानून जर का आपण करू शकलो तर आपलं वैराग्य स्थिर झालं असं म्हणायला हरकत नाही. वैराग्य म्हणजे काय याचं वर्णन करताना परमार्थशास्त्रात सांगितलं आहे की कुत्र्याची उलटी जेव्हा बाहेर येते ती बघितल्यानंतर ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला
त्याच्याकडे बघून घृणा निर्माण होईल. अगदी त्याचप्रमाणे जर का या आपल्याला जीवनातल्या अनंत वेगवेगळ्या प्रकारच्या भोगांविषयी अशा प्रकारची घृणा निर्माण झाली तर आपलं वैराग्य स्थिर झालं असं म्हणायला हरकत नाही. काय वर्णन केलं आहे बघा, बहादर. पण आपल्याला तसं होत नाही. आपल्याला लगेच काही चांगले पदार्थ दिसले की घ्यावेसे वाटतात. काही चांगले पदार्थ केलेले असले की ते खावेसे वाटतात. पण ते खावे, जरूर खावे, त्याच्याबद्दल काही नाही. विचार मुख्य काय आहे आपला, आसक्ती नको, त्या पदार्थांविषयी आसक्ती नको, आतमधून कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट नको. आचार्य पुढे म्हणतात इथे, इह संसारे नास्ति कश्चिद अपि अकृत पदार्थ. या जगतामध्ये एकही पदार्थ नित्य नाही आहे. नित्य नाही. सगळे पदार्थ कसे आहेत, अनित्य आहेत. अकृत म्हणजे नित्य आणि कृत म्हणजे अनित्य. जे जे केलेलं आहे ते ते अनित्य असतं, म्हणून त्याला कृत म्हणतात. जे जे केलेलं आहे ते ते अनित्य असतं. जे कधीच केलेलं नाही ते नित्य आहे. मग आता काय वैराग्य म्हणजे काय समजून घ्यायचं आपण, तर जे अनित्य आहे त्याला सोडायचं. अनित्याचा पदार्थाचा त्याग करायचा किंवा त्यातल्या आसक्तींचा त्याग करायचा. आता उदाहरणार्थ इथे फोन आहे माझ्यासमोर. हा फोन अनित्य आहे की नाही हो? कृत आहे. कधीतरी बनवलेला आहे, कोणीतरी निर्माण केलेला आहे. हा कृत असल्यामुळे हा अनित्य आहे. हा अनित्य आहे म्हणजे हा कधी ना कधी जाणार आहे. हे कृत आहे, कधीतरी निर्माण झालेला आहे. हे जे देह दिसतोय हा अनित्य आहे. मग ह्या अनित्यामधली माझी वासना, माझी आसक्ती ती संपवायची म्हणजे विरक्ती. कठोपनिषदामध्ये हा विचार करून झालेला आहे आपला. फार सुंदर विचार कठोपनिषदामध्ये मांडलेला आहे. नाही अध्रुवैहि प्राप्यते ध्रुवंतत. म्हणजे अध्रुवच्या पाठीमागे लागून आपल्याला कधीही ध्रुवतत्वाची प्राप्ती होणार नाही. अनित्याच्या पाठीमागे लागून आपल्याला कधीही नित्याची प्राप्ती होणार नाही. मग आपला हा देह कसा आहे, हा अनित्य आहे. हे जे समोर विषय दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे, हे विषय कसे आहेत ते सुद्धा अनित्य आहेत. त्या विषयांचे भोग सुद्धा कसे आहेत, ते सुद्धा क्षणभंगूर आहेत, तात्कालिक आहेत. त्या भोगांकरता अनुकूल प्रतिकूल असा काल तो सुद्धा कसा आहे, मर्यादित आहे. आणि म्हणून जे जे आपण काही कर्म करतो ते ते अनित्य आहे हे समजून घेणं. आणि नित्य सुख जे आहे ते नित्य सुख आपल्याला कधीही या अनित्यांच्या पाठीमागे लागून, अनित्य आणि क्षणभंगूर सुखाच्या पाठीमागे लागून कधीही शाश्वत सुखाची प्राप्ती होणार नाही. हे लक्षात घेणं, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जे अज्ञानी लोक असतात ते या सगळ्या याच्या मागे लागतात, अशा प्रकारच्या सुखांच्या मागे लागतात आणि दुःखी होतात. पण जे ज्ञानी असतात, जे विरक्त असतात, ते या सुखांच्या मागे कधीही लागत नाही. कठोपनिषदामध्ये आपण कथा बघितली आहे नचिकेत्याची. यमदेवानी नचिकेत्याला अनेक प्रकारचे प्रलोभनं दिले, अनेक प्रकारचे सुखाची प्रलोभनं दिली, स्वर्गादी भोग दिले. अनंत काळाप्रमाणे ते भोग भोगण्याकरता म्हणून आवश्यक असलेलं तारुण्य आणि इंद्रियांची शक्ती पण तुला देतो, असे सुद्धा प्रलोभन यमदेवांनी नचिकेत्याला केलं. पण तरीसुद्धा नचिकेत्याने एकच प्रश्न विचारला की हे शाश्वत सुख आहे का, हे ध्रुवतत्व आहे का? ते असेल तरच ते मला द्या. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितली आहे. पुढे म्हणताय तिथे, सर्व एव हि लोकः कर्मचितः कर्मकृतत्वाच्च अनित्याः. जेव्हा आपण कर्माचा विचार करतो त्यावेळेला कर्माच्या क्षेत्रामध्ये, कर्माच्या विचारामध्ये जेवढे पण पदार्थ आहेत ते सगळेच्या सगळे अनित्य आहेत. कधीतरी निर्माण केलेले आहेत, कधीतरी नाश पावणारे आहेत. म्हणून कर्माचं फळ हे दोन्ही सुद्धा, म्हणजे जे कर्म करण्याची जी घटना आहे, प्रक्रिया आहे, ते कर्म, आणि त्या कर्मातनं जे काही निर्माण होतं, त्या कर्म केल्यामुळे जे काही निर्मिती होते, आपण आता मगाशी फोनचं उदाहरण बघितलं, निर्मिती आणि त्याच्यानंतर जे काही कर्मफल असतं ते कर्मफलसुद्धा हे कसं आहे, कालसापेक्ष आहे, अनित्य आहे. आणि मग या अनित्यामुळे कधीही सुखाची प्राप्ती होणार नाही. मग अनित्य कर्म असेल तर मग कर्म करायचे की नाही प्रश्न पडतो. एवढंच उरडून सांगतोय अनित्य आहे, अनित्य आहे, मग कर्म करू नका, त्यातनं साधायचं काय? मग
या संसारात नित्य असं काहीही नाही. कर्माने नित्य तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही असा अभिप्राय आहे इथे. आचार्य म्हणतात न नित्यम किंचिदस्ति इति अभिप्राय. या कर्माने कधीही नित्य तत्वाची प्राप्ती होणार नाही, केवळ अनित्याचीच प्राप्ती होईल. म्हणून कर्म करणारा मी, कर्माचं जे काही फळ असेल ते, हा कर्म मी केलं, छान केलं म्हणून जो माझा कर्तृत्व अभिमान आहे तो, ह्या सगळ्याच्या सगळा विचार कसा आहे, अनित्यामध्ये मोडणार आहे. अनित्यामध्ये मोडणार आहे. मग कर्म करायचा का नाही प्रश्न आहे. असं आहे बघा, कर्म करण्याकरता म्हणून भगवद्गीतेमध्ये 3 अध्याय खर्ची झालेले आहेत. भगवंतांनी 3 अध्याय सांगितले आणि अर्जुनाला उपदेश काय केला आहे, तू तुझं कर्म कर, नियतम कर्म कुरुत्वम, असा पण उपदेश केलेला आहे. कर्म करतो, करायलाच पाहिजे. उदाहरण बघू म्हणजे आपल्याला कळेल कसं असतं त्याचं. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत, आता येतातच आहेत. दिवाळी, दसरा, दिवाळी येतेच आहे आता. त्या दिवाळीमध्ये आपण काय करतो, फार सुंदर प्रकारे रांगोळी काढतो. सडा संवर्जन केल्यानंतर सुंदर रांगोळी आपण आपल्या अंगणामध्ये काढतो. फार सुंदर प्रयत्नपूर्वक अगदी अर्धा तास बसून त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे रंग भरतो, छान सुंदर दिसेल अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो. ही रांगोळी नित्य आहे का अनित्य आहे प्रश्न आहे. मग ही रांगोळी जर का अनित्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे, कारण दुसऱ्या दिवशी काय, त्याच्यावर झाडू फिरतो आणि पुन्हा सडा टाकला जातो, पुन्हा दुसरी रांगोळी काढण्यात येते. रांगोळी अनित्य आहे हे आपण सगळेजण अतिशय पटकन मोकळेपणाने कबूल करतो. रांगोळी नित्य नाही हे सगळ्यांना पटतं. पण अनित्य जरी का असली तरी रांगोळी काढताना मात्र आपण खूप छान पद्धतीने, प्रेमाने, व्यवस्थित रंग भरेल असे रंग घेऊन नुसते फेकून देत नाही आणि म्हणतो की झाली माझी रांगोळी, असं करत नाही. व्यवस्थित जशी पाहिजे आहे तशी ती रांगोळी काढतो. ती काढतो रांगोळी आणि त्याच्यानंतर पुन्हा ती मोडतो सुद्धा. याच्यातनं एकच शिकायचं आहे आपल्याला. आपल्याला जे कर्म करायचं आहे, जे माझं कर्तव्य कर्म आहे, ते मला पूर्णपणे करायलाच पाहिजे. कर्तव्य केल्याशिवाय त्यात चूक नाही. कर्तव्य तर करायचंच, पण कर्तव्य करत असताना त्याच्यामध्ये आसक्ती नको, त्याच्या फलामध्ये आसक्ती नको, त्या रांगोळीमध्ये आसक्ती नको. मी किती सुंदर रांगोळी काढली, आता ही कमीत कमी 5 ते 10 वर्ष तरी अशीच्या अशी ठेवली पाहिजे, टिकली पाहिजे, असं कधी कोणी म्हणत नाही. कारण माहिती आहे ती रांगोळीच आहे. मग कर्म करायची. कर्म केल्याने काय होतं, कर्मानी ज्ञानाची प्राप्ती होत नाही, कर्मानी नित्यतत्वाची प्राप्ती होत नाही, हा सिद्धांत चालला आहे आपला, विषय चालला आहे आपला. पण कर्म नाही करायची का, त्याचं उत्तर असं नाही. कर्म तर करायची. मग कर्मानी काय करायचं, ती निष्काम करायची. निष्काम करायची, कर्तव्य बुद्धीने करायची. माझं कर्तव्य आहे म्हणून ती करायची. मग याने काय फायदा होतो, तर निष्काम कर्म उपासनेने आपल्या चित्ताची शुद्धी आणि शांती मिळते. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. आणि शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होण्याची शक्यता असते. तिथेच ज्ञान प्रगट होतं. जेव्हा आपलं अंतःकरण, आपलं चित्त शुद्ध आणि शांत होईल तेव्हा तिथे ज्ञान प्रगट होईल. हा त्यातला मुख्य भाव आहे. म्हणून कर्मामध्ये कितीही कर्म करून आपल्याला मोक्ष मिळणार नाही. बघा, एक लक्षात घ्या, जर का खूप कर्म करून मोक्ष मिळाला असता, मी खूप कर्म करतो म्हणून मोक्ष मिळाला असता, तर मोक्ष अनित्य असता का नित्य असता? आपण काय सिद्धांत बघितला, कितीही कर्म केली, कुठलंही कर्म केलं तरी ते कर्म काय करतं, अनित्याचीच निर्मिती करतं. कुठलंही कर्म केलं. मग कर्माने जर का मोक्ष मिळणारा असता तर मोक्ष कसा ठरला असता, अनित्य ठरला असता. म्हणून कर्माने कितीही कर्मठपणा, इथे कर्मठ शब्दाचा वापर केलेला आहे, कितीही कर्म केले, कर्मठपणा केला तरी त्यांनी मोक्ष मिळत नाही. म्हणून काय कर, म्हणजे वैराग्य धारण कर. निर्वेद्य हे वैराग्य धारण कर. माऊलींची फार सुंदर उभी या संदर्भात आलेली. तैसी संसाराया समजता, जाणीजे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ह्या संसारातल्या, सगळ्या संसारामधल्या, समस्त संसारातली अनित्यता जाणायची फक्त, तर वैराग्य दवडिता पाठी लागे. धावत धावत पळत आपल्या मागे लागतं. काय? वैराग्य आपल्याला चिकटतं. कधी? जर का या
विवेक स्थिर झाला असेल तर, या जगतातली अनित्यता स्थिर झाली असेल तर, म्हणून वैराग्य स्थिर होण्याकरता काय करायला पाहिजे, तर आधी विवेक स्थिर करायला पाहिजे. पुढे आचार्य म्हणतायत, सर्वं कर्मं कार्यमुपाद्यमाप्यम संस्कार्यम विकार्यम वा. फार सुंदर विचार इथे आचार्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. कार्य 4 प्रकारचे असतात. आचार्य म्हणतायत उत्पाद्य, प्राप्य, संस्कार्य आणि विकार्य. या कर्मानी हेच एवढंच करता येतं. आता म्हणजे काय, म्हणजे कर्म करून काहीतरी उत्पादन करता येऊ शकतं, काहीतरी मिळवू शकतो, काहीतरी कशावर तरी आपण संस्कार करू शकतो. किंवा विकार्य, कर्माचे प्रकार 4च आहेत. 4 गोष्टींमध्ये वर्णन केलेलं आहे आचार्यांनी. उदाहरण बघू म्हणजे कळेल. समजा आत्ता मला या क्षणाला समोसे खायची इच्छा निर्माण झाली. समोसे खायचे. आता समोसे खायचे म्हणजे काय, मग काहीतरी करायला पाहिजे. मग करा. आता चला बटाटे उकडायला ठेवा, तेल ठेवा तापायला, मग ते समोसे त्याच्यात काढून ते तळा आणि मग खा. म्हणजे काय केलं मी, समोस्याचं उत्पादन केलं, निर्माण केलं. त्याप्रमाणे समोसा तयार झाला आणि मग मी तो खाऊ शकतो. आता एवढं कोण करत बसेल घरात यावेळेला, नाही. मग आजकाल काय सोपं झालेलं आहे खूप. मोबाईल फोनवरनं एक ॲप उघडायचं आणि त्याच्यावरनं ऑर्डर केली की लगेच 10 मिनिटात घरी. आता हे पण एक कर्मच आहे. किंवा बाजूला एक जवळच एक रेस्टॉरंट असतं, तिथे छान समोसे मिळतात असं ऐकलेलं असतं. मग तिथे जाऊन ते समोसे विकत आणायचे आणि घेऊन यायचे. म्हणजे काय, प्राप्य. एक पाहिलं उत्पाद्य, दुसरं आहे प्राप्य, मिळवणं. कुठेतरी जाऊन मला जे काही मिळवायचं ते मी मिळवून आणलं. मग आता संस्कार्य, तिसरा प्रकार आहे संस्कार्य. मग ते समोसे काय नुसतेच खात नाहीत की, समोसे मग ते थोडेसे दाबायचे, त्याच्यावर थोडे छोले वगैरे टाकायचे, काहीतरी थोडासा बारीक कांदा, थोडी कोथिंबीर, थोडं लिंबू असं पिळून त्याच्यावर छान त्याला तयार करायची ती डिश आणि मग ती समोसाची डिश खायची. म्हणजे आता या समोस्यावर काय केले, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले. म्हणून संस्कार्य. कुठलीही गोष्ट असते ती या 4 प्रकारांमध्ये मोडल्या जाते. चौथा आहे विकार्य. विकार्य म्हणजे त्याच्यामध्ये विकार निर्माण होतात किंवा त्याचा विनाश होतो. आता समोसे आणलेत, त्याच्यावर संस्कार केलेत, ते खाल्ले की ते सगळे संपले, विनाश झाला. किंवा खाल्ले नाही आणि नुसतेच तसेच ठेवून राखले समजा, तरीसुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय होतात त्या समोस्यांचं सगळ्यांना माहिती आहे. विकार पावतात, खराब होतात, सडतात, फेकून द्यावे लागतं. कुठलंही कर्म आचार्य म्हणतात ह्या 4 पद्धतीने आपल्यासमोर येतं. आणि मग पुढे म्हणतात आचार्य, नाथ परम कर्मणो विशेषोस्ती. याच्यापेक्षा दुसरा कर्माचा एकही प्रकार नाही. कर्माने एवढंच साध्य होऊ शकतं. उत्पाद्य, प्राप्य, संस्कार्य किंवा विकार्य, याच्यापेक्षा दुसरा कुठलाही कर्माचा प्रकार नाही. पण आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, अहंच नित्येन अमृतेन अभयेन कुटस्थेन अचलेन ध्रुवेन. आचार्य सांगतायत मला काय प्राप्त करायचं आहे, आत्मतत्व प्राप्त करायचं आहे. आत्मवस्तू जी नित्य आहे, अभय आहे, कुटस्थ आहे, अचल आहे. मग ही आत्मवस्तू कशी आहे, ती नित्य आहे. मग या आत्मवस्तूचं अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये वर्णन करता येऊ शकतं का, त्याचं उत्तर नाही असं येतं. आत्मवस्तू उत्पाद्य नाही. आत्मवस्तूचं, आत्म्याचं, ब्रह्माचं कोणीही उत्पादन करू शकत नाही. कुठेही उत्पादन नाही. का, आत्मवस्तू नित्य आहे म्हणून. आत्मवस्तूचं उत्पादन केलं म्हणजे ती कधीतरी आत्मवस्तू कोणीतरी उत्पादन केली म्हणजे ती जन्माला आली असं म्हणू शकतो आपण. पण आत्मवस्तूचं वर्णन अज असं केलेलं आहे. आत्म्याचं कोणीही उत्पादन करू शकत नाही. आत्मवस्तूच एक केवल आहे, नित्य आहे, म्हणून आत्मवस्तू उत्पाद्य नाही. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आहे आत्मवस्तू प्राप्य सुद्धा नाही. आत्मवस्तूला प्राप्त करता येत नाही. पुन्हा एकदा वाक्य म्हणतो, आत्मवस्तूला प्राप्त करता येत नाही. मग आपण सगळेजण पारमार्थिक तुम्ही विचार कराल, आपण करतो काय आहोत मग. आत्मवस्तूची प्राप्ती करताच तर सगळा परमार्थ करतात, सगळे लोक साधना करतात, बरोबर. शब्द आहेत तसे. आत्मवस्तूची किंवा ज्ञानाची प्राप्ती असं आपण म्हणताना म्हणतो मराठीमध्ये, तसं बोलावं लागतं म्हणून बोलतो. शब्द तिथे थोडे थिटे पडतात, अपुरे पडतात, म्हणून तशी भाषा बोलावी लागते. पण जे नित्य प्राप्त आहे त्याची कधीही प्राप्ती करता येत नाही.
मामाजी की ऐनक नावाचा एक हिंदीमध्ये आपल्याला धडा होता. हा चष्मा असा कपाळावर ठेवायचा आणि तो मामाजी असतात ते घरभर शोधतात. जे त्यांच्याच जवळ आहे ते, त्यांना बाकी घरभर शोधून कुठेही सापडत नाही, त्यांच्याजवळच असतं. जे नित्य प्राप्त आहे त्याची प्राप्ती होणं शक्य नाही. असा आत्मवस्तू असं नाही की कुठेतरी मी दुकानात गेलो आणि मला जरा 2 किलो आत्मा द्यावं म्हणून घेऊन आलो घरी. असं कधी होत नाही. आत्मवस्तू संस्कार्यसुद्धा नाही. आत्मवस्तूवर कुठल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाहीत. आत्मवस्तू कशी आहे? निराकार आहे, निरवयव आहे. आत्मवस्तूला कधी कुठल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाहीत. आणि आत्मवस्तू तर विकारी नाही, ती नित्य आहे, नित्य नूतन आहे. त्याच्यात कधीही विकार पावत नाहीत. कुठल्याही प्रकारचे विकार तिथे असत नाहीत. जे शरीराला जे विकार होतात, अस्ति जायते वर्धते वगैरे, त्यासारखे विकार आत्मवस्तूला होत नाही. म्हणून जे कर्माने उत्पन्न करता येतं, कर्मांनी प्राप्त करता येतं, कर्मांनी संस्कार करता येतात किंवा कर्मांनी एखाद्यावर विकार करता येतात एखाद्या गोष्टीवर, तशा 4ही प्रकारच्या गोष्टी आत्मवस्तूला ॲप्लिकेबल नाहीत. म्हणून कर्मांनी आत्मवस्तूचं ज्ञान होऊ शकत नाही. पुन्हा तोच मुद्दा आला. कर्मांनी आत्मवस्तूची प्राप्ती होऊ शकत नाही. मग कर्मांनी काय होतं? आपलं चित्त, मगाशी आपण विचार केला, चित्त शुद्ध आणि शांत होतं. आणि चित्त शुद्ध आणि शांत होणं याच्यामध्येच ज्ञानाचा उदय होऊ शकतो. इथेच ज्ञान प्रगट होऊ शकतं. आपल्याला आता साधना कशा करता करायची आहे? अविद्येच्या निवृत्तीकरता साधना करायची आहे. बाकी ते तत्व तिथे आहेच आहे, नित्य आहे, ते स्वयंप्रकाशी आहे, ते स्वयंभू आहे, ते स्वयंपूर्ण आहे, ते तिथे आहेच. ते अचल आहे, अध्रुव आहे, कुटस्थ आहे. आणि मग अशा प्रकारची मी इच्छा करणार असेल, त्या अशा तत्वाची माझ्या मनामध्ये जर का कामना असेल, ते तत्व जर का मला जाणून घ्यायचं असेल, तर मग या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांचा कशाला त्यांच्या मागे धावू? कशाला या जगातल्या कर्मांच्या पसारामध्ये विनाकारण श्रम करू? असा प्रश्न आचार्य उपस्थित करतात. आचार्य म्हणतात पुढे, निर्वेणो अभयम शिवम अकृतम नित्यम पदम यत विज्ञार्थम विशेषणाधिगमार्थम. पुढे म्हणतात, गुरुमेवाचार्य शम दम दया आदी संपन्न अभिगच्छेत. निर्विण्ण म्हणजे काय? आता अशा प्रकारे जेव्हा निर्विण्ण झालेला माणूस, आता या सगळ्या श्रमांची, या सगळ्या कर्मांची आता माझ्याशी माझा काही संबंध नाही, अशा प्रकारे थोडासा विरक्त झालेला माणूस. इथे निर्विण्ण शब्दाचा अर्थ विरक्त असा घ्यावा. निर्विण्ण शब्दाचा खरा अर्थ खेद असा आहे. निर्विण्ण म्हणजे खेद, विषाद थोडासा, किंवा उदास, खिन्न असा शब्द ज्याला आपण म्हणू. ज्याला आता कळलेलं आहे की या जगात, या भोगांमध्ये, या कर्मांमध्ये काही तथ्य नाही, काही राहिलं नाही. आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये बघा, अनिर्विण्ण असा शब्द येतो. अनिर्विण्ण स्थविष्ठो गुरुधर्मयोपो महामहा इत्यादी 2 वेळा शब्द आलेला आहे विष्णू सहस्रनामात. अनिर्विण्ण म्हणजे जो कधीही खिन्न होत नाही असा, जो सतत नेहमी प्रसन्न असतो असा त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आणि इथे निर्विण्ण असा शब्द आलेला आहे, म्हणजे जो थोडासा खिन्न झालेला आहे, जो थोडासा उदास झालेला आहे, म्हणजे जो थोडासा या कर्माच्या फाफट पसरामधनं ज्याचं मन विरक्त झालेलं आहे, असा तो जो विरक्त, तो पुरुष, त्यांनी काय केलेला पाहिजे? त्यांनी गुरुमेवाभिगच्छेत सांगितलेलं आहे. अभय हा शब्द पुन्हा 2दा आलेला आहे आचार्यांच्या भाष्यामध्ये. मगाशी आपण ऐकलं, नित्येन अमृतेन अभयेन कुटस्थेन इत्यादी. आणि आता पुन्हा निर्विण्णोयम अभयम शिवम अकृतम नित्यम. जो अशा प्रकारे विरक्त झालेला असतो ना, तोच फक्त निर्भय होऊ शकतो. विरक्त माणूस निर्भय असतो. एक भर्तृहरी, राजा भर्तृहरी होऊन गेला. त्यांनी 3 षटकं लिहिलेली आहेत. एक आहे नीतिशतक, दुसरं आहे शृंगार शतक, आणि तिसरं आहे वैराग्य शतक. त्याच्यामध्ये एक फार सुंदर श्लोक त्या राजाने लिहिलेला आहे भर्तृहरीने. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, मौन्ये दैन्य भलम, बले रिपुभयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम, कांते कृतांता भयम, सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणा, वैराग्यम एवं अभयम. फार सुंदर श्लोक आहे.
भोगे रोग भयम, अनेक प्रकारचे भोग जो भोगतो त्याला पुढे जो रोग होणार आहेत याची भीती असते. खूप आवडतं मला मिरची, खूप मी तिखट खातो, खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची मला आवडतात, तिखट लोणची तर मला खूप आवडतात म्हणून मी ते खातो. जेव्हा मी खात असतो त्यावेळेला भय असतं पुढे जाऊन कुठे मला अल्सर नाही झाला पाहिजे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, अत्यंत कुळाचा विचार करणारे जे लोक असतात, कुलाभिमानी जे असतात, त्यांच्या मनामध्ये अशी भीती असते की माझ्या कुलाला कोणी बट्टा नाही लावला पाहिजे. आमचं कुळ आणि आमच्या कुळाला कोणी बट्टा लावला नाही पाहिजे. च्युती म्हणजे कुले च्युती भयम, त्याचं ऱ्हास नाही झाला पाहिजे. वित्ते नृपालाद भयम, पैसा असेल तर त्याला राजाचं भय असतं. आपल्या भाषेत बोलायचं झाले, पैसा असेल खूप तर त्याला ईडीचं भय असतं. ITR इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं भय असतं त्याला. मौन्ये दैन्य भलम, जे मौन असतात त्यांना दैन्य येऊ शकतं, दारिद्र्य येऊ शकतं. बोलतात त्याची पुंगीसुद्धा विकते आणि न बोलणाऱ्याची गाजरंसुद्धा विकत नाही असं म्हणतात. मौन्ये दैन्य भलम, बले रिपुभयम, ज्याच्या अंगात बळ असतं त्याला माझ्यापेक्षा कोणीतरी दुसरा बलवान येईल की काय आणि मला पराजित करेल की काय असं भय असतं. जे रूपवान असतात त्यांना म्हातारपणाचं भय असतं. जे शास्त्रज्ञ असतात, पंडित असतात, विद्वान असतात त्यांना वादभयम, कोणीतरी मला वादामध्ये पराभूत करेल का काय याचं भय असतं. जे गुणवान असतात त्यांना दुर्जनांचं भय असतं. आणि ही जे शरीर असतं धारण केलं, काये कृतांतात भयम, कृतांत म्हणजे मरण, मृत्यू, या शरीराला मृत्यूचं भय असतं. सगळ्यांना आपल्याला असतं की मृत्यूचं भय. सर्वम वस्तू भयान्वितम भुविनृणा, पुढे म्हणतात सगळ्या वस्तू, सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्या प्रकारच्या वस्तूंना काही ना काही कुठलं ना कुठलं भय आहे. मग काय म्हणतात पुढे, वैराग्यम एवम अभयम, एका वैराग्य जर का बघितलं त्या वैराग्यामध्ये, विरक्तीमध्येच अभय आहे. शरीर असलं काय नसलं काय जाणार आहे माहिती आहे, एकदा ह्याच्यातली आसक्ती निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे काळ येऊन मृत्यू जेव्हा येईल त्याला मी त्याला हसत समोर जाईल असं जर का असेल तर अभय आहे. आत्ता रूप आहे, आत्ता तारुण्य आहे, म्हातारपणा येणारच आहे हे माहिती असेल आणि त्याच्यामुळे भयभीत होणार नसेल तर अभय आहेच. आज पैसा आहे, उद्या पैसा कदाचित नसेल, पैसा येतो आणि जातो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतकं अडकून पडायचं कारण नाही. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आत्ता स्थिर असेल तर वैराग्य एवम अभयम होऊ शकतं. परमार्थाच्या 5 क्रायटेरिया आपण नेहमी बघतो दरवेळेला. परमार्थ कशा करतोय मी, मला निरपेक्ष शांती, तृप्ती, आनंद, समाधान आणि निर्भयता. ही निर्भयता जर का कमवायची असेल तर त्याच्याकरता वैराग्य स्थिर व्हायला पाहिजे. वैराग्य स्थिर होण्याकरता विवेक स्थिर व्हायला पाहिजे. म्हणून अभयम शिवम अकृतम नित्यम अशा पदाच्या प्राप्तीकरता, त्याच्या प्राप्तीकरता काय करावं तर गुरूंना शरण जावं. त्याच्या प्राप्तीकरता म्हणूनच नाही तर त्याच्या विशेष ज्ञानाकरता, विशेष एव इथे म्हटलेलं आहे आचार्यांनी, त्याच्या विशेष ज्ञानाकरता, ते नीट ज्ञान समजून घेण्याकरता म्हणून गुरूंना शरण जावं. नुसतंच ज्ञान समजून घेऊन चालत नाही हो, ज्ञानाचा विज्ञान करावं लागतं. म्हणजे त्या ज्ञानाला आपल्या अनुभवामध्ये उतरवावं लागतं आणि त्या वस्तूचा अनुभव घेण्याकरता, त्या आनंदाचा अनुभव घेण्याकरता, त्या समाधानाचा, त्या तृप्तीचा अनुभव घेण्याकरता म्हणून मग काय म्हणतायत, श्री गुरूंना शरण जा. तद्विज्ञार्थम स गुरुमेवाभिगच्छेत, गुरुम एवं अभिगच्छेत. कसं झालं पाहिजे गुरूंच्याकडे सांगितलंय. हा टर्निंग पॉईंट आहे. मग कशी आपण विचार केला, आयुष्यातला टर्निंग पॉईंट. कसं, स म्हणजे कोणी, त्यांनी, कोणी, तर त्याचं आधीच वर्णन करून झालेलं आहे परीक्षा लोकांमध्ये. म्हणून जो विवेकी आहे आणि जो विरक्त आहे, ज्याचा विवेक आणि वैराग्य दोन्ही स्थिर आहे, असा अधिकार ज्याने प्राप्त केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांनी आता गुरूंकडे जावं आणि गुरूंकडून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. जर का विरक्ती नसेल तर गुरूंनी कितीही ज्ञानाच्या गोष्टी केल्या आणि कितीही ज्ञान सांगितलं तरीसुद्धा ते आपल्या चित्तात स्थिर राहू शकत नाही. वैराग्य वाचूनही ज्ञानासी तगणेची नाही. आपलं होतं काय, आपण ज्या वेळेला विरक्त नसतो आणि अनुग्रह घेतो, अधिकार नसताना गुरुपदेश घेतात, अनुग्रह घ्यावा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, पण
गुरूंच्याकडे जाताना आपली भूमिका कशी असावी इथे वर्णन चाललेलं आहे. आपण श्रीगुरूंच्याकडे गेलो की आपण नेहमी आपल्या प्रपंचाच्याच गोष्टी घेऊन जातो, प्रपंचाच्या गोष्टी घेऊन जातो. मुलीचं लग्न करून पाठवलंय, पण तिकडे काही सासरी काही धड चालत नाही आहे, काय करू सांगा. आता श्रीगुरूंनी काय सांगायचं याच्यावर? माझ्या मुलाला आता दुसरीत ॲडमिशन घ्यायची आहे, कुठल्या शाळेत घेऊ हे सांगा. आता त्याच्यावर श्रीगुरूंनी काय सांगावं त्याला? माझ्या घरातल्या कोणाला तरी एक असाध्य रोग झालेला आहे, खूप वर्ष झाले इकडे तिकडे डॉक्टरांकडे गेलो, आता काही परिणाम होत नाही आहे कुठल्याच औषधाचा, तुम्ही काहीतरी उपाय करा. आता श्रीगुरूंनी काय उपाय करावा बरं? हे सगळं आसार आहे जीवन, हे माहिती असलेला श्रीगुरू ते सांगतील की तू यातनं तुझी आसक्ती काढ, हे आसार आहे हे लक्षात घे, पण त्याचा उपाय ते करू शकणार नाही. आणि जे विरक्त नसतात ते साधक जेव्हा श्रीगुरूंकडे जाऊन अशा प्रकारचं मागणं मागतात, त्यावेळेला जे व्हायला पाहिजे ते होत नाही. जे त्यांच्याकडनं प्राप्त करून घ्यायला पाहिजे, जे ते आपल्याला देण्याकरता म्हणून जे बसले आहेत ते आपण स्वीकारू शकत नाही. आपली झोळी कमी पडते त्याकडे, कारण वैराग्य नसतं. आणि वैराग्य नसल्यामुळे त्यांनी कितीही ज्ञान सांगितलं तरी ते आपल्याजवळ टिकत नाही, ज्ञानासी तगण्याची नाही. म्हणून मला माहिती आहे मध्ये थोडासा ब्रेक झालेला आहे 5 ते 10 मिनिटाचा, तर थोडंसं आपण एवढा विषय पूर्ण करूया. श्रीगुरूंच्याकडे जाण्याची कारणं काय आहेत तेवढा विषय पूर्ण करून मग थांबूया. इथे आचार्य म्हणतायत, शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यादित्येतद् गुरुम एवं अवधारणाम फलम. म्हणजे शास्त्रज्ञ होऊन, म्हणजे शास्त्री पंडित होऊन. इथे शास्त्रज्ञ शब्दाचा अर्थ रिसर्चर असा नाही, इथे शास्त्रज्ञ शब्दाचा अर्थ पंडित, वेगवेगळ्या विद्यांचा अभ्यास केलेला, उपनिषदांचा अभ्यास केलेला असा जो शास्त्र म्हणजे पंडित विद्वान, असा शास्त्रज्ञ होऊन सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या करता स्वतंत्रेण ब्रह्मज्ञान अन्वेषणम, म्हणजे काय, स्वतंत्रतापूर्वक मीच माझं करीन अशी भूमिका घेऊन न कुर्याद. आचार्य सांगतायत असं करू नका. आमच्या डॉक्टर काकांचं एक फार सुंदर वाक्य आहे. डॉक्टर काका म्हणतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये. मग कोणाच्या बुद्धीवर करावा, कोणी सांगितल्याप्रमाणे करावा? तर ते सांगतात की शास्त्र, संत आणि गुरु, श्रीगुरू यांनी सांगितलेला त्यांचा आधार घेत घेत, त्यांचा मागोवा घेत घेत या मार्गावर जावं. शास्त्रांनी काय सांगितलं आहे, संतांनी काय सांगितलेलं आहे, आपले श्रीगुरू आपल्याला काय सांगतायत. म्हणून श्रीगुरू एवं अधिगच्छेत, श्रीगुरूंच्या मागे मागे जावं. इथे एव शब्द सांगितलेला आहे, श्रीगुरूंनाच फक्त शरण जा असं त्याचा अर्थ होतो. श्रीगुरूंनाच फक्त शरण जा. समर्थ रामदास स्वामींची एक फार सुंदर उभी आहे, एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. समर्थ म्हणतात, एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव, कुठेतरी एखाद्या ठिकाणी एक पकडा, एक धरा, एक आराध्य ठेवा, एक श्रीगुरूंचं असं स्थान ठेवा की जिथे तुमचा भाव तुम्हाला ठेवता येईल. जर का तसा भाव नसेल तर मग समर्थ म्हणतात या मार्गात काहीच नाही. भावार्थ नसता वाव सर्व काही. श्रीगुरूंच्याकडे जर का जायचं असेल तर तेवढा भाव आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. अनेक जण श्रीगुरूंकडे जातात किंवा जात नाहीत, त्याची काही कारणं आहेत. कोणी स्वतःकडे खूप धनवान आहे म्हणून जात नाही, माझ्याकडे खूप बुद्धी आहे, खूप शक्ती आहे म्हणून मी जात नाही, मी उच्च पदस्थ आहे म्हणून मी जात नाही, एवढं मोठं माझं पद आहे, आता मी एवढा मोठा अधिकारी आहे, आता मी अधिकारी असल्यानंतर ते असा गुरूंच्या कडे जाऊन असा कसा काय मी नतमस्तक होणार. सत्तेचा गर्व असतो, पैशाचा गर्व असतो, मी एवढा धनाढ्य आहे, मी कशाला श्रीगुरूंकडे जायला पाहिजे. शक्तीचा गर्व असतो, आपल्या अनेक प्रकारच्या सिद्धींचा गर्व असतो मिळालेल्या. उदाहरणं आहेत आपल्यासमोर. चांगदेवांचं उदाहरण आहे. चांगदेव महाराज सिद्धी अनेक प्रकारच्या होत्या म्हणून निघाले होते वाघावर बसून, हातात सापाचे चाबूक घेऊन. अनेक प्रकारचे धर्मानुष्ठानं करणारे, धार्मिक, मी खूप धर्माचं करतो, मला सगळा धर्म कळतो, मला सगळं माहिती आहे कसं करायचं आहे, म्हणून मला श्रीगुरूंची काय गरज आहे, अशा प्रकारचा अभिमान धारण केलेले आपल्या अहंकारामुळे श्रीगुरूंना शरण जात नाहीत. श्रीगुरूंना का शरण जायचं
श्रीगुरूंना एवढ्याच करता शरण द्यायचं की तिथे आपला अहंकार पूर्णपणे संपवण्याची ते ठिकाण आहे. आपला अहंकार पूर्णपणे तिथे लयाला जातो असं ते ठिकाण असलं पाहिजे. किस्सा सांगितला, एका ठिकाणी ऐकला. प्रोफेसर आहेत, प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी, मोठा वेदांत शिकवतात, वेगवेगळ्या प्रकारचा वेदांत ते स्वतः शिकवत आहेत. आणि गुरूंच्याकडे येतात आणि म्हणतात, गुरु काहीतरी सांगा, काय झालं, काही नाही, 3-4 महिने झाले आम्हाला पगारच मिळालेला नाही आहे, घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, काही ना काही होतं आहे वगैरे वगैरे, काय सांगा, तुम्ही कोण आहात, काय करताय? तर म्हणे, नाही मी फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे, मी वेदांतशास्त्र शिकवतो. काय शिकवता म्हणे वेदांतशास्त्रामध्ये? काही नाही, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हे शिकवतो म्हणे मी. आणि गुरूंपाशी येऊन काय म्हणतात, गुरु काहीतरी सांगा, 3-4 महिने झाले पगार मिळालेला नाही आहे. गुरूंनी कितीही समजावून सांगितलं तरीसुद्धा जे आपल्याला कळायला पाहिजे ते कळून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी असं होतं बघा, गुरु खूप सांगतात, शिष्य त्याचा अर्थ तेवढा काढतो आणि म्हणतो फक्त एवढाच अर्थ निघाला त्याचा. श्रीगुरूंनी 3-4 महिने प्रवचनं केली, सांगितलं, मग शिष्यानी अर्थ काढला त्याचा. हुशार होता, बुद्धी दिलेली होती ना, मग अर्थ काढला त्याचा. काय अर्थ काढला? ओ ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, एवढाच अर्थ आहे ना या वेदांतशास्त्राचा. मग एवढाच अर्थ आम्ही पकडला, ठीक आहे, एवढाच अर्थ पकडला तर माझं काम झालं. असं होतं का? तसं होत नाही. अर्थ कळला, बुद्धीला समजला, पण तो आचरणामध्ये उतरणं खूप आवश्यक असतं. उदाहरणं बघू म्हणजे पटकन कळेल. गणिताचे पेपर सोडवतात मुलं, त्या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेले असतात, त्या गणिताचं योग्य उत्तर लिहायचं असतं, पण फक्त उत्तराला मार्क मिळत नाहीत. नुसतं तुम्ही उत्तर लिहिलं गणिताचा प्रश्न आणि त्याचं खाली फक्त ॲन्सर लिहिलं तर त्याला मार्क मिळत नाही. ते गणित सोडवावं लागतं. त्या गणिताचं पूर्ण स्टेप बाय स्टेप एक 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 स्टेप तिथे द्यावी लागते. त्याच्यानंतरच त्या प्रत्येक स्टेपला मार्क असतात आणि मग उत्तर बरोबर आलं तर त्याला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतात. नुसतंच उत्तर दिलं तर मार्क मिळत नाही. म्हणून त्याचप्रमाणे आपली बुद्धीसुद्धा शिष्यानी फक्त मला त्या गुरूंच्या वाक्याचा अर्थ कळला, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या एवढाच अर्थ मी पकडला आणि एवढंच केलं म्हणून मला आता सगळं वेदांत कळला, असं होत नाही. आपली बुद्धी वेगवेगळ्या प्रमाणे त्याच्यावर तावून सलाखून त्याच्या अनुभवातनं घासून काढावी लागते. म्हणजे मग तो विचार आपल्या चित्तामध्ये प्रगट होतो, मुरतो. नुसतं समजून अर्थाला पकडून होत नाही, त्या अर्थाला आपल्या आचरणामध्ये उतरावं लागतं, आपल्या आतमध्ये इंटरनलाइज करावं लागतं. म्हणून बुद्धी सूक्ष्म असेल एखाद्याची, म्हणून एखादी गोष्ट कळते, गोष्ट कळायला प्रॉब्लेम नाही, पण ती कळली म्हणजे आत्मज्ञान झालं असं नाही. म्हणून बुद्धी सूक्ष्म असणं जेवढं आवश्यक आहे, त्याचबरोबर आपली बुद्धी शुद्ध आणि शांत असणं हे आवश्यक आहे. तसं जर का झालं तरच भगवंताची कृपा, तरच सद्गुरूंची कृपा आपल्यावर होऊ शकते आणि ज्ञान आपल्याला मिळू शकतं. म्हणून स्वतःच्या बुद्धीने, स्वतंत्र बुद्धीने आपण आपल्याच पद्धतीने पुढे जाऊन आपल्याला पाहिजे तसं अर्थ लावून उपनिषदांचा किंवा या परमार्थशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे तसा करू नये असं आचार्य इथे स्पष्टपणे सांगतायत. आपल्याला आजकाल सवय झाली असते, आपण गुगलवर सर्च करतो, काहीतरी कुठेतरी आजार असतो म्हणून गुगलवर सर्च करतो आणि मग काहीतरी गोळ्या, डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांना सांगतो की तुम्ही या गोळ्या लिहून द्या मला, मी हे रिसर्च केलेलं आहे, आम्हाला ऑनलाईन कळलेलं आहे या गोळ्या असतात म्हणून. असं चालत नाही या मार्गामध्ये. व्यवहारात चालून जाईल, कारण माहिती आहे सगळी, इंटरनेटवर मिळते माहिती सगळी आपल्याला, कुठल्या रोगाला काय औषध घ्यायला पाहिजे वगैरे हे आपल्याला कळतं. पण परमार्थशास्त्रामध्ये तसं चालत नाही. मी करतो, मी करीन, मला माहिती आहे, मी जाणतो, मला असं कळलं, मला असं वाटतं, अशा प्रकारचे कुठलेही शब्द परमार्थशास्त्रामध्ये साधकाने करू नयेत, म्हणू नयेत, बोलू नयेत. ग्रंथ असं सांगतात, उपनिषद असं सांगतं, संत असं म्हणतात, माझे श्रीगुरू असं सांगतात. अशा पद्धतीने आपण जर का विचार केला तर आपल्याला जे काही या ग्रंथातनं, या परमार्थशास्त्रातनं आपल्याला साध्य करायचं आहे ते आपल्याला साध्य करता येईल. आणि म्हणून त्याच्याकरता श्रीगुरूंची आवश्यकता असते आणि म्हणून श्रीगुरुमेवाभिगच्छेत. तसं बघितलं व्यवहारात सुद्धा बरेच जण विचारतात की श्रीगुरूंची काय गरज आहे हो सांगा. एकच सांगतो मी सगळ्यांना की कोणी PhDचं करून दाखवा, आपण PhD करून दाखवा. म्हणजे काय, PhD करण्याकरता कोणीतरी गाईड लागतो. कशाकरता लागतो? गाईडशिवाय PhD मिळत नाही.
म्हणजे कोणीतरी गुरु लागतो, त्याच्याशिवाय तुमचा PhDचा थिसिस पूर्ण होत नाही. मग जर का व्यवहारामध्ये हे साधं सोपं आहे तर मग कशाला श्रीगुरूंची परमार्थामध्ये या सूक्ष्म मार्गामध्ये अत्यंत सूक्ष्म बुद्धी, शुद्ध बुद्धी, शांत बुद्धी आणि चित्त आपलं जोपर्यंत होत नाही ते करण्याकरता म्हणून आपला अहंकार लय होण्याकरता म्हणून श्रीगुरूंना शरण जायचं आणि श्रीगुरूंची प्राप्ती करायची. परी संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी. वैराग्यसी अंडरलाईन करायला पाहिजे. गुरुचरण उपासायचे आहेत, योगज्ञानाबद्दलच्या गोष्टी पण विचारायच्या आहेत, पण कधी वैरक्त असताना, विरक्त झाल्यावर, म्हणजे मग गुरु काय सांगतात ते आपल्याला कळेल. येणेची गा सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. अशा पद्धतीने माऊली याचं वर्णन करतात. आज वेळ इथे झालेला आहे. श्लोकाचा उरलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.